येस, आपण थर्ड स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. आपण लास्ट लेक्चरला तुमचं 6th लेसन चालू केलेलं होतं, गेटिंग टू नो द प्लेस वी लिव्ह इन. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो त्या गावाबद्दल, त्या शहराबद्दल माहिती मिळवणे. ओके, पहा आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे, which historical buildings, monuments, objects, etc. are seen in your area. तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वस्तू किंवा वास्तू अशा आहेत का? ओके, आहेत का सांगा मला. थर्ड स्टँडर्ड जुन्या अशा काही वास्तू किंवा वस्तू आहेत का तुमच्या गावांमध्ये? येस, थर्ड स्टँडर्ड. एनीवन? येस, सॉरी मधुरा. मंदिर. ओके. स्वराज. मंदिर, किल्ला, लाईट हाऊस. ओके, किल्ला आहे तुमच्या गावात? हो. कोणता किल्ला आहे? गोपाळगड. व्हेरी नाईस, गुड. ओके, चला. कुशल, तुमच्या गावात पण आहे ना वासुदेव बळवंत फडके, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा आहे की नाही? हा, मग ते पण सांगायचं, ती ऐतिहासिक वास्तू आहे महत्वाची. ओके, हा, चला. ओके, रिद्धी. वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा आणि स्मारक. गार्गी. टीचर. गड, किल्ला. कोणता किल्ला आहे? दातेगड. ओके, व्हेरी नाईस. सी, तर आता पाहूया आपण. बघा, a village, town or city has buildings such as temple, caves, mosques, churches, memorials, forts, museum, etc. बघा, गावात मंदिरे असतात, लेणी, मस्जिद, चर्च, वेगवेगळे स्मारक, किल्ला, वस्तू संग्रहालय इत्यादी वास्तू असतात. बरोबर. अ प्लेस बिकम्स नोन बाय दिस बिल्डिंग्स. मग आपल्या गावाची ओळख या वास्तूवरच निर्माण होते. जसं की आपण बोलतो की हा किल्ला ज्या गावात आहे ना तिथे मी राहतो, किंवा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं स्मारक आहे, वाडा आहे ना ते माझं गाव आहे, असं बोलतो की नाही आपण. म्हणजेच काय, एखाद्या प्रसिद्ध वास्तू किंवा एखादी गोष्ट वस्तू आपल्या गावात असेल तर त्यामुळे त्या गावाची ओळख निर्माण होते. ओके, दे टेल अस अबाउट द रिचनेस ऑफ द प्लेस. आणि या ऐतिहासिक वास्तू आपल्याला आपल्या गावाच्या संपन्नतेचे दर्शन घडवून आणत असतात. आपलं गाव किती संपन्न आहे हे आपल्याला या ऐतिहासिक वास्तू पाहून कळत असतं. दे हेल्प अस टू अंडरस्टँड अवर हिस्ट्री. आपल्या गावाचा इतिहास सुद्धा समजून घेण्यास आपल्याला मदत होते. दिस बिल्डिंग्स आर अवर ट्रेजर. त्यामुळे या वास्तू काय आहेत, आपल्यासाठी मौल्यवान आहेत. दे मस्ट बी प्रोटेक्टेड. टू प्रोटेक्ट देम इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि या अशा वास्तू सुरक्षित राहणे खूप गरजेचं आहे, आणि त्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. ओके. A place may also become famous because of religious place, fair or fort. For example, Raigad district is known for the Raigad fort. बघा, एखादी जागा किंवा एखादं गाव, तिथे भरणारा उरूस, जत्रा, किंवा तिथे जर एखादं धार्मिक स्थळ असेल, किल्ला असेल, त्यामुळे सुद्धा प्रसिद्ध होतं. जसं की रायगड किल्ल्यामुळेच आपला रायगड जिल्हा हा ओळखला जातो. ओके, बघा, हा आहे रायगड किल्ला. रायगड फोर्ट दाखवलेला आहे इथे. येस, बघा, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, while returning from Surat, छत्रपती शिवाजी महाराज stopped near तळेगाव दिंडोरी in Nashik district.
He had set up his army camp or तळ there, giving the place the name तळेगाव. बघा, तुम्हाला माहिती आहे का की सुरतेवर स्वारी करून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येत होते परत, तेव्हा त्यांनी त्यांचं जे आरमार आहे, त्यांची जे सैन्य होतं ते त्यांनी कुठे ठेवलं होतं? तळेगाव येथे त्याचा सैन्याचा तळ ठोकला होता, म्हणून त्या जागेला तळेगाव असं नाव पडलं. ओके. धामणगाव पार्ट इन Ahmednagar district was so named because formerly there was an abundance of धामण trees there. बघा, अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाट या गावाच्या परिसरात अगोदर धामण नावाचे जे झाडं आहेत, वृक्ष आहेत, ते खूप जास्त प्रमाणात होते, म्हणून त्या गावाला धामणगाव असं नाव दिलं गेलं. देर इज अ विलेज कॉल्ड अष्टी धोतर जोड्याची इन परतूर तालुका ऑफ जालना डिस्ट्रिक्ट. Fine dhotar jodis of excellent quality were made there. This gave the village its name. बघा, जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यामध्ये आष्टी धोतर जोड्याची ह्या नावाचं एक गाव आहे. तिथे काय केलं जायचं? पूर्वी उत्तम आणि तलम अशा धोतराच्या जोड्यात बनवल्या जायच्या, तयार केल्या जायच्या. त्यामुळे त्या गावाला आष्टी धोतर जोड्याची असं नाव दिलं गेलं. ओके. अंडरस्टूड टिल इयर थर्ड स्टँडर्ड इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके. सी, शिवराम हरी राजगुरू was an important revolutionary in India's struggle of freedom. बघा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शिवराम हरी राजगुरू हे एक क्रांतिकारी होऊन गेले, ज्यांनी खूप महत्वाची कामगिरी केली होती. ओके. ही वॉज वन ऑफ द थ्री फेमस रिव्होल्युशनरीज भगत सिंग, राजगुरू अँड सुखदेव. तुम्हाला माहितीच असेल, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिन्ही क्रांतिकारक खूप प्रसिद्ध आहेत, कारण ते आपल्या देशासाठी फासावर गेले होते. येस, त्यामधले त्या तिघांमधलेच राजगुरू हे एक मोठे प्रमुख क्रांतिकारी होते. Rajguru was born in Khed in Pune district. After elementary education, he moved to Amravati. बघा, राजगुरू यांचा जन्म कुठे झाला? पुणे जिल्ह्यातील खेड या गावी झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते अमरावतीला गेले. There at the Hanuman व्यायामशाळा he took up the cause of patriotism. आणि तिथे हनुमान व्यायामशाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. At 15 years of age, he went to Banaras to study Sanskrit. He knew several languages such as Marathi, Sanskrit, Hindi, Urdu and English. मग वयाच्या 15व्या वर्षी संस्कृत शिकण्यासाठी ते बनारसला गेले. त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषा येत होत्या. भगत सिंग and सुखदेव were his close friend. मग सुखदेव आणि भगत सिंग हे त्यांचे जवळचे मित्र होते. Later he took part in the revolutionary activities and become a martyr for the country. मग नंतर त्यांनी काय केलं? क्रांतिकार्यात भाग घेतला, देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीत भाग घेतला आणि त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले, ते हुतात्मे झाले. In his memory, खेड his birthplace has been renamed राजगुरू नगर. मग त्यांची आठवण म्हणून, त्यांची स्मृती म्हणून खेड या त्यांच्या जन्मगावाला आता राजगुरू नगर असं नाव देण्यात आलंय. ओके. नाव वर्ल्ड हेरिटेज डे म्हणजेच काय? जागतिक वारसा दिन. 18 April is World Heritage Day. On this day, pay a visit to a fort or national monument. बघा, 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी काय करायचं आहे? आपण एखाद्या किल्ल्याला किंवा राष्ट्रीय स्मारकाला भेट द्यायची आहे. लर्न अबाउट इट्स इम्पॉर्टन्स, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द रूल्स फॉर प्रोटेक्टिंग वर्ल्ड हेरिटेज साईट. मग त्या स्मारकाला किंवा किल्ल्याला भेट देऊन त्यांचं महत्व काय आहे ते जाणून घ्या, आणि या जागतिक वारशाच्या संरक्षणासाठी कोणते नियम आहेत ते नियम आपण अभ्यासायचे आहेत. Obtain picture of historical building, monument and old wadas
इन युअर सराउंडिंग, स्टिक देम इन फ्रेम. काही चित्र गोळा करायची आहेत, ऐतिहासिक वास्तू, इमारती किंवा जुन्या वाड्याची, आणि ती चित्रे तुमच्या अशी फ्रेम बनवून त्यामध्ये चिकटवायची आहेत. Just as a place becomes renowned because of forts or historical building, it also gains renown because of its people and their good deeds. बघा, गावाला किल्ला किंवा जुन्या वस्तू यांच्यामुळे जसा मोठेपणा मिळतो, तसंच तो गावातील माणसांमुळे आणि त्यांनी केलेल्या त्यांच्या महत्वाच्या कार्यामुळे देखील मिळत असतो. Collect information about soldier, writer, artist, etc. in your neighborhood. Invite them to your school and interview them. मग आपल्या परिसरात जे सैनिक असतील, लेखक असतील, कलावंत असतील, त्यांची माहिती गोळा करायची आहे आणि त्यांना आपल्या शाळेत निमंत्रित करून त्यांचा इंटरव्ह्यू, मुलाखत घ्यायची आहे. बघा, डू यू नो संत गाडगे महाराज रियल नेम वॉज डेबूजी झिंगराजी जानोरकर. संत गाडगे महाराजांचं प्रमुख मूळ नाव काय होतं? डेबूजी झिंगराजी जानोरकर. ही बिलॉंग टू शेंडगाव इन दर्यापूर तालुका ऑफ अमरावती डिस्ट्रिक्ट. मग त्यांचं गाव कोणतं होतं? अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधील शेंडगाव हे त्यांचं गाव होतं. संत गाडगे बाबा रेस सोशल अवेअरनेस थ्रू कीर्तन. मग त्यांनी कीर्तनाद्वारे लोकांमध्ये जागृतीचं काम केलं. ड्युरिंग हिज कीर्तन ही वुड आस्क पीपल क्वेश्चन अँड आन्सर देम हिमसेल्फ. why are we sorry why are our people poor? Because they do not have education. मग कीर्तन करताना ते काय करायचे? लोकांना कीर्तनातून प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच द्यायचे. आपली माणसं गरीब का राहिली? तर का राहिली? कारण त्यांच्यापाशी शिक्षण नाही, विद्या नाही म्हणून. ही अपील टू द पीपल टू गेट एज्युकेटेड. म्हणून ते लोकांना शिकण्यासाठी आवाहन करत असत. ही इज नोन ॲज वन ऑफ द ग्रेट सेंट्स ऑफ द 20th century. मग 20व्या शतकातील एक थोर संत म्हणून त्यांना ओळखलं जातं. His village were forever remembered for his work in the service of people. मग त्यांच्या या जनसेवेच्या कार्यामुळेच त्यांच्या गावाचे नाव देखील अजरामर झाले आहे. म्हणजे व्यक्तीच्या कार्यामुळे सुद्धा गावाला ओळख मिळू शकते. ओके, नेक्स्ट. बघा इथे काय दिसतंय चित्रात? कुशल सांग मला, फर्स्ट पिक्चर कशाचं आहे? अ वीकली मार्केट. ओके, काय आहे अ वीकली मार्केट? म्हणजे आठवड्याचा बाजार. ओके, माइक ऑफ कर. ओके, सो फर्स्ट पिक्चर इज अ वीकली मार्केट म्हणजे आठवड्याचा बाजार. बघा, काही खेडेगावांच्या ठिकाणी काय होतं, जिथे दुकानं वगैरे अवेलेबल नसतात, ओके, मार्केट्स नसतात, तिथे आठवड्यातला एक दिवस पूर्ण बाजार भरवला जातो, ज्यामध्ये वेगवेगळ्या फळे, भाज्या, कपडे, कोणकोणत्या गोष्टी, खेळणी, प्राण्यांची खाद्ये, ओके, अशा भरपूर गोष्टी विकण्यासाठी आणल्या जातात आणि त्या बाजाराला आपण आठवड्याचा बाजार असं म्हणतो. ओके, कॅमेरा ऑफ करायचा आहे. रिद्धी, डू नॉट प्ले विथ युअर स्क्रीन. कोणीही स्क्रीन सोबत खेळणार नाही. डू नॉट प्ले विथ युअर स्क्रीन. नेक्स्ट, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतुकीची साधने. आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काहीतरी लागतं की नाही? प्रत्येक वेळी लांब पल्ल्याच्या ठिकाणी आपण चालत जाऊ शकतो का? सांगा मला. तुम्ही तुमच्या गावातून एखाद्या शहरामध्ये तुम्हाला जायचं आहे, तर तुम्ही चालत जाऊ शकता का? नाही, त्यासाठी आपल्याला वाहतुकीच्या साधनांची गरज लागते. ओके. Visit a weekly market and meet a shopkeeper there. Interview her or him with the help of the following question. मग त्या गावच्या आठवड्याच्या बाजारात एकदा जाऊन एखाद्या दुकानदाराला भेट द्यायची आहे आणि त्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. How many years have you been in this occupation? तुम्ही किती वर्ष हा व्यवसाय करत आहात? Which items do you sell in your shop? तुमच्या दुकानात तुम्ही कोणकोणत्या वस्तू विक्रीला ठेवता? Where do you get these items from? तुम्ही या वस्तू कुठून आणता?
व्हॉट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट आर यूज्ड टू कॅरी द गुड्स? वस्तूंच्या वाहतुकीसाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो? असे प्रश्न विचारून त्या दुकानदाराची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. पीपल इन विलेजेस आर डिपेंडेंट ऑन वीकली मार्केट फॉर देअर डेली नीड्स. बघा, खेडेगावात लोकांना दुकानं अवेलेबल नसतात. रोज ही एक गोष्ट संपली आहे, मग ती दुकानात जाऊन आणणे, असं बहुतांशी अजून सुद्धा असे खेडेगाव आहेत आपल्या भारतामध्ये जिथे या गोष्टी पॉसिबल नसतात. प्रत्येक गोष्टीसाठी दुकान अवेलेबल नसतं. त्यामुळे त्या ठिकाणी काय भरत असतात? आठवडे बाजार भरत असतात. आणि स्वतःच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हे गावातील लोक त्या आठवड्या बाजारांवरच अवलंबून असतात. These markets sell all essential item आणि या बाजारात गरजेच्या सर्व वस्तू मिळत असतात. Mainly food, grains, vegetable, farming implement, clothes, etc. become available there. मग त्यामध्ये काय काय असतं? अन्नधान्य, भाजीपाला, शेतीला लागणारी अवजारे, कपडे इत्यादी सगळ्या वस्तू तिथे उपलब्ध होत असतात. The market is also the place where people can meet one another and inquire about each other's well-being. बघा, ज्या ठिकाणी, ज्या गावात छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुकानं अवेलेबल नाहीयेत, त्या ठिकाणी लोक एकमेकांकडे सारखे सारखे जात असतील का? आठवडा बाजार एका ठिकाणी भरला जातो जिथे खूप गावचे लोक एकत्र येऊ शकतील. ओके, मग याचा फायदा काय होतो? जर दुसऱ्या गावात तुमचा कोणी रिलेटिव्ह राहत असेल आणि तो सुद्धा तिथे काही घेण्यासाठी आला आठवड्या बाजारात, तर त्याला तुम्ही त्याची विचारपूस करू शकता. तू कसा आहेस? घरातले सगळे कसे आहेत? असे प्रश्न विचारून त्याची विचारपूस करू शकता. ओके, बघा, पीपल बिलॉंग, इकडे बघा, डॉंकी मार्केट, जेजुरी, गाढवांचा बाजार. दिसतंय का चित्र तुम्हाला? जेजुरी इथे गाढवांचा बाजार भरतो. बघूया आपण काय आहे. People belonging to various castes and communities attend the fair of folk deities of masses in Maharashtra with reverence. बघा, महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकदैवतांच्या यात्रेत विविध जाती जमातीचे लोक श्रद्धेने सामील होत असतात. Many things related to people's living, such as different types of market, are also a part of these fairs. बघा, मग तिथे त्यांच्या जगण्याशी संबंधित ही काही व्यवहार होतात. त्याचाच एक भाग म्हणजे काय? तिथे भरणारे बाजार. जेजुरी इन पुणे डिस्ट्रिक्ट अँड मधी इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट आर प्लेसेस ऑफ पिलग्रिमेज. बघा, पुणे जिल्ह्यातील जेजुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. ओके, दे आर वेल नोन फॉर देअर डॉंकी मार्केट. गाढवांचा बाजार याच्यासाठी प्रसिद्ध आहे. At Malegaon, another place of pilgrimage in Nanded district, a market is held for donkeys and horses. Places come to be known for reasons such as this. बघा, मग नांदेड जिल्ह्यातील माळेगाव या तीर्थक्षेत्री सुद्धा घोडे आणि गाढवे यांचा बाजार भरतो आणि या गोष्टींमुळे सुद्धा गावाची ओळख होते. आता तुम्हाला मी विचारलं की गाढवांचा बाजार कुठे भरतो, तर तुम्ही सांगू शकाल ना की जेजुरी येथे गाढवांचा बाजार भरतो. येस, पुणे जिल्ह्यातील जेजुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे गाढवांचा बाजार भरतो. म्हणजेच काय, एखाद्या अशा वैशिष्ट्यामुळे सुद्धा आपलं गाव आपण ओळखीत आणू शकतो. ओके, समजला इथपर्यंत? हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? चला एकदा रीड करा पटकन. आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते पटकन रीड करा, मग मी तुमचे क्वेश्चन आन्सर घेणार आहे. स्टार्ट रीडिंग. थर्ड स्टँडर्ड. आतापर्यंत आपण जे काही शिकलो तुमचं माइक ऑफ करून वाचून घ्यायचं आहे पटकन.
थर्ड स्टँडर्ड झालंय रीड करून. आता काय शिकलो आपण ते थर्ड स्टँडर्ड. येस और नो? मधुरा, स्वराज, वेदांग, रीड फास्ट. चला वाचा पटकन. फोर्थ स्टँडर्ड वाले सुद्धा आन्सर्स देऊ शकतात. सार्थक इज देअर? नो, ओनली कुशल इज देअर. ओके, कुशल झालाय का रीड करून? ओके. मधुरा, स्वराज, वेदांग, बी फास्ट. फोर्थ स्टँडर्ड तुम्ही पण तुमचं लेसन वाचायचं आहे. आपला खूप एकदम थोडा पार्ट राहिला आहे फोर्थ स्टँडर्डचा आणि आपण क्वेश्चन आन्सरच घेणार आहोत आज तुमचे पण. फक्त ही लिस्ट मी तुम्हाला करायला सांगितलेली, केली आहे का तुम्ही? समर, रेनी सीझन आणि विंटर सीझन मध्ये कोणकोणते फ्रुट्स मिळतात? होमवर्क दिला होता मी. उन्हाळ्यात, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कोणकोणते फ्रुट्स खायला मिळतात आपल्याला? हा होमवर्क दिलेला कोणी कोणी केलाय सांगा मला फोर्थ स्टँडर्ड. हॅव यू डन दिस होमवर्क? फोर्थ स्टँडर्ड आय एम आस्किंग यू. स्पर्श, गार्गी, रिद्धी, स्नेहा. वाय रिद्धी? आता सांगा मला. चला आता पटकन लिस्ट तयार करा. चला करा पटकन लिस्ट तयार फोर्थ स्टँडर्ड वाल्यांनी. उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात 3 प्रकारात आपल्याला 3 ऋतूंमध्ये आपल्याला कोणकोणती फळे मिळतात? चला पटकन तयार करा. थर्ड स्टँडर्डचे क्वेश्चन आन्सर्स होईपर्यंत तुम्ही ती लिस्ट तयार करायची आहे. फास्ट स्टार्ट रायटिंग. चला थर्ड स्टँडर्ड पे अटेन्शन ओव्हर हियर. थर्ड स्टँडर्ड विल पे अटेन्शन ओव्हर हियर. फर्स्ट इज answer the following question in one sentence. गावात कोणकोणत्या वस्तू असतात? Which buildings can be seen in town? गावात कोणकोणत्या वास्तू असतात? Which buildings can be seen in town? कोण सांगणार? Yes? थर्ड स्टँडर्ड आय एम आस्किंग यू. माझा आवाज येतोय का? गावात कोणकोणत्या वास्तू असतात? Which buildings can be seen in a town? Yes? स्वराज सांग. स्वराज. घर, पोस्ट ऑफिस, मंदिर. तुमच्या धड्यात सांगितलंय ना? पान नंबर 34 वर बघ. पान नंबर 34 ची सुरुवात. चला मार्क करून घ्या आन्सर. आन्सर मार्क करून घ्या. आय विल टेल यू. आय विल शो यू. वेट. कुशल, इंग्लिश मीडियम ओनली वन स्टुडंट इज देअर. कुशल, राईट? कुशल माइक ऑन कर. येस टीचर. हा, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मार्क करून घे. अ विलेज, इथे दिसतंय तुला? अ विलेज पासून एक्सेट्रा पर्यंत. अ विलेज, टाउन और सिटी हॅज. स्क्रीनवर पहिली लाईन दिसते तुला? येस. अ विलेज, तिथे मार्क कर. तिथून एक्सेट्रा पर्यंत. अ विलेज, टाउन और सिटी हॅज बिल्डिंग्स सच ॲज टेम्पल्स, केव्स, मॉस्क, चर्चेस, मेमोरियल्स, फोर्ट्स, म्युझियम एक्सेट्रा. 3 लाईन मध्ये आन्सर आहे, ते मार्क करायचंय. केलं मार्क? नो टीचर. फास्ट. पेन्सिलने फक्त मार्क करून ठेवायचंय, नंतर लिहायचे आहे तुम्हाला. ईटीसी, ईटीसी आहे ना, तिथपर्यंत मार्क कर.
केला? Yes. ओके. नाव मराठी मीडियम. आय विल शो यू द बुक. ओके, थांबा जरा, मी तुम्हाला बुक शो करते, मग यू कॅन मार्क विथ द आन्सर. तोपर्यंत फोर्थ स्टँडर्ड वाल्यांचे मला तिन्ही ऋतूतल्या फ्रुट्सची, फळांची लिस्ट रेडी पाहिजे. आय एम गोना चेक युअर बुक्स. मी बुक चेक करणार आहे. फोर्थ स्टँडर्ड वाल्यांनी रेडी ठेवायचं आहे, फास्ट. स्वराज, मधुरा आणि वेदांग पेज नंबर 34 काढा. ओके, पान क्रमांक 34. येस. आता इथे तुम्हाला दिसतंय का लाईन? गावात मंदिर, लेणी, मस्जिद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तू संग्रहालय इत्यादी वस्तू असतात. असतात पर्यंत मार्क करा. गावात पासून असतात पर्यंत. हे आहे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. वेदांग, स्वराज आणि मधुरा झाल्यावर माईक ऑन करून सांगा मला. ओके, मार्क करा, फक्त मार्क करून झाल्यावर सांगा मला. गावात पासून असतात पर्यंत 2 ओळींचं उत्तर आहे. या 2 ओळींमध्ये तुमचं उत्तर आहे. डन. येस, डन. स्वराज, येस. वेदांग, ओके. मधुरा, मार्क केलाय का? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज युअर नेक्स्ट क्वेश्चन? मार्क करा आणि हे मार्क केलेले आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत होमवर्क म्हणून. ओके, नेक्स्ट आहे व्हॉट मेक्स अ टाउन फेमस. व्हॉट मेक्स अ टाउन फेमस? गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते? येस, कोणी सांगणार का या प्रश्नाचं उत्तर? गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते? व्हॉट मेक्स अ टाउन फेमस? ओके, स्वराज. ऐतिहासिक वस्तूमुळे. ओके, ऐतिहासिक वस्तू आणि मंदिर, लेणी, मशीद. ओके, वेट. चला, हे पण आन्सर मार्क करून घ्या. हे पण आन्सर मार्क करून घ्या. पहिल्यांदा कुशल, व्हॉट मेक्स अ टाउन फेमस? कुशल, पे अटेन्शन. Yes, teacher. Yes, teacher. Okay. A place may also become famous because of religious place, fair or fort. Okay, दिसतंय इथे? फोर्ट पर्यंत मार्क करायचा आहे. अ प्लेस पासून फोर्ट पर्यंत मार्क करायचा आहे. Yes, teacher. अ प्लेस पासून फोर्ट पर्यंत मार्क कर. सेकंड क्वेश्चनचा आन्सर. Teacher,
आरती हा हा तितका हा हा केला. येस. ओके, आता स्वराज, वेदांग, मधुरा लक्ष द्या इकडे. परत आपण पेज नंबर 34 वरच जाणार आहोत. गावाचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. या 3 ओळी मार्क करा दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. चला पटकन. गावाचा उरूस पासून प्रसिद्ध होतेपर्यंत मार्क करा. झालंय. येस स्वराज, वेदांग. चला नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे. फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक तुमच्या बुक मध्ये लिहून घ्या. डॅश डॅश इज नोन फॉर फोर्ट रायगड. रायगड किल्ल्यामुळे टिंबटिंब जिल्हा ओळखला जातो. कोणता जिल्हा ओळखला जातो रायगड किल्ल्यामुळे? कुशल सांग. आपण कोणत्या जिल्ह्यात राहतोय? रायगड. रायगड. येस. सो युअर आन्सर विल बी रायगड. लिहा तिथे रायगड डिस्ट्रिक्ट. रायगड डिस्ट्रिक्ट इज नोन फॉर फोर्ट रायगड. आणि मराठी मीडियम वाले लिहितील रायगड, फक्त रायगड. रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. ओके, लिहा तिथे रायगड. लिहा उत्तर. पहिल्या रिकाम्या जागेचा इंग्लिश मीडियम वाले रायगड डिस्ट्रिक्ट लिहितील, रायगड डिस्ट्रिक्ट. आणि मराठी मीडियम फक्त रायगड लिहितील, कारण तुमचा जिल्हा मेन्शन केलेला आहे तिथे. ओके, नेक्स्ट question. People in a village are dependent on the dash dash market for their daily need. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक टिंबटिंब बाजारावर अवलंबून असतात. येस. कोणत्या बाजारावर अवलंबून असतात? चला सांगा पटकन. वेदांग. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात. ओके, चला मग आता सेकंड तुमचे फिलअप काय आहे? सेकंड रिकामी जागा काय आहे तुमची? वीकली आठवडे. ओके, थर्ड स्टँडर्ड सगळी उत्तरं मिळाली तुम्हाला? सांगा मला थर्ड स्टँडर्ड सगळी उत्तरं मिळालीत? येस. ओके, मग आता तुम्ही हे होमवर्कला लिहायचे आहेत. ओके, ही जी उत्तरं आपण आता शोधून काढली ती सगळी तुम्ही होमवर्कला लिहिणार आहात. आणि अजून एक तुमच्यासाठी प्रश्न असणार आहे. तुमच्या गावाची माहिती लिहायची आहे. आई वडिलांना, आजी आजोबांना विचारून गावाची माहिती लिहायची आहे. येस, लिहू शकाल? येस. जसं तुमच्या गावात कोणता किल्ला आहे, कोणती नदी आहे, अशी काहीही माहिती. ओके, आता तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स मार्क करून दिलेत मी. सो ते तुम्ही होमवर्कला लिहायचे आहेत. आता आपण फोर्थ स्टँडर्ड पाहूया. ओके, गार्गी. गार्गी, जे तू लिहिलं आहेस ते रीड करून दाखव आता आम्हाला. येस टीचर. उन्हाळा. कलिंगड, टरबूज, आंबा, फणस, द्राक्षे, जांभूळ, संत्री. पावसाळा. पेरू, केळी. हिवाळा. सफरचंद, स्ट्रॉबेरी, चिक्कू, पियर. गुड. अजून कोण? अजून कोणी लिहिलेत? रिद्धी. येस रिद्धी.
स्नेहा आपने लिखे है? Yes or no? Tell me fast. ओके स्नेहा माइक ऑन कीजिए और पढ़िए चलिए। समर सीजन, मैंगो, वाटरमेलन, एप्पल, ऑरेंज। और रेनी सीजन, हाँ बोलिए, रेनी सीजन में बनाना, ग्रेप्स। ग्रेप्स विंटर में होते हैं बेटा। और बना विंटर सीजन में विंटर सीजन में ग्रेप, स्ट्रॉबेरीज। ओके गुड। ना सी, अभी ये तो आपने कर दिया। नाउ सी, इरफान एंड सुप्रिया व्हाट्स द सोल्युशन? ओके, इरफान आणि सुप्रियासाठी काही सोल्युशन द्यायचं आहे आपल्याला, काही प्रॉब्लेम झालाय तर बघा. पण झालाय. येस, रिद्धी हॅज कंप्लीटेड. येस टीचर. येस रिद्धी, ओके वाचून दाखव. समर सीजन, ऍपल, मँगो, वॉटरमेलन. रेनी सीजन, ऍपल. We can also get bananas in rainy season. Banana, Hmm. apple, and custard apple. Yes. And what about the winter season? Winter season, apple and grapes. Good. ओके, आता आपण हे सीजनल फ्रूट वाचले, जसे शेती करतात त्या मानाने. पण आता तुम्ही पाहू शकता की प्रत्येक सीझन मध्ये आपल्याला मोस्टली प्रत्येक फ्रूट अवेलेबल होतं. येस, बघतो की नाही आता आपण, हे का असतं, कलम लावतात झाडांचे आणि त्यांना पिकवले जातात त्या फळांना. त्यामुळे मोस्ट ऑफ दी सगळ्याच सीझन मध्ये आपल्याला सगळे फ्रुट्स अवेलेबल होतात. जॅकफ्रूट कोणत्या सीझन मध्ये मिळतं आपल्याला सांगा? जॅकफ्रूट येस रिद्धी. Rainy season. ओके चला. See, Irfan and Supriya bought potatoes because they were very cheap. But they are tired of eating potato bhaji. Suggest different preparation of potatoes to them. बघा, इरफान आणि सुप्रियाला यांना बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाली, त्यामुळे त्यांनी ती घेऊन आले. पण त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा खूप कंटाळा आलेला आहे. मग ते बटाट्यापासून काय काय बनवू शकतील सांगा मला. येस, कोण सांगणार? बटाट्याची भाजी खायचा कंटाळा आलाय, मग दुसरं काय काय बनवू शकतो गार्गी? वडा, पॅटीज. येस गुड. अजून अजून कोण सांगणार? स्नेहा. तिच्या भाकरी. क्या? तिच्या भाकरी. मैंने पोटैटो पूछा है बेटा, पोटैटो। आलू से क्या बना सकते? स्वराज। वेपर्स, फिंगर चिप्स. यस। रिद्धि। फिंगर चिप्स and Okay, fine. Okay, so these many dishes we can made by using potato. आज आपण बटाटे यूज करून या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचा खायचे पदार्थ बनवू शकतो. ओके, नेक्स्ट. तिचे उसल. Yes. The map given below depicts famous food item from Maharashtra and its adjoining state.
स्टडी द मॅप अँड कम्प्लीट द टेबल गिवन. बघा इथे आपल्याला एक नकाशा दिलाय, तिथे आपल्याला प्रत्येक स्टेट आणि तिथलं स्पेशल अशी काहीतरी पदार्थ, तिथला स्पेशल असा काहीतरी पदार्थ त्याची नावं दिलेली आहेत. ओके, चला पाहूया आपण. गुजरातचा स्पेशल पदार्थ काय आहे? ढोकळा आणि थेपला. ओके, देन मध्य प्रदेश बाफला आणि लापशी. जळगाव ब्रिंजल भरीत, वांग्याचं भरीत. नाशिक मांडे. ओके, वाशिम बुलढाणा बाजरा भाकरी, बाजरीची भाकरी. अमरावती अकोला वाशिम ज्वार भाकरी, ज्वारीची भाकरी. नागपूर ऑरेंज बर्फी, संत्रा बर्फी. नागपूर चंद्रपूर सावजी मटन, सावजीचे मटन. गोंदिया राईस, भात. यवतमाळ वर्धा ज्वार भाकरी, ज्वारीची भाकरी. गडचिरोली दाल बफोरी, दाल बाफोरी. तेलंगणा मिरची सालन, कोडी कुरा बिर्याणी, कोडी कुरा बिर्याणी आणि मिरची सालन. कर्नाटक मैसूर पाक अँड इडली डोसा. ओके, देन जालना परभणी बीड बाजरा भाकरी, बाजरीची भाकरी. लातूर धपाटे. औरंगाबाद अहमदनगर ज्वार भाकरी, ज्वारीची भाकरी. पालघर ठाणे रायगड राईस भाकरी, तांदळाची भाकरी. रत्नागिरी and some part of पुणे नाचणीची भाकरी and राईस भाकरी, तांदळाची भाकरी. मोदक, ओके, मोदक पण फेमस आहे. देन गोवा फिश राईस, मासळी भात. प्रॉन करी, कोलंबीचा रस्सा. सांगली रेड व्हाईट मटन ग्रेव्ही, सॉरी कोल्हापूर रेड व्हाईट मटन ग्रेव्ही, कोल्हापूरचा तांबडा पांढरा मटणाचा रस्सा. आप्पे कुठले फेमस आहेत? सांगलीचे. ओके, देन सातारा सोलापूर ज्वार भाकरी. उस्मानाबाद पीनट चटणी, शेंगदाण्याची चटणी. ओके, आता यावरून काय करायचं आहे? जिल्हा किंवा राज्य आणि त्याचे खाद्यपदार्थ आणि ते कुठल्या धान्यापासून, फळापासून, भाजीपासून बनवले आहेत ते. जसं आपण घेतलं ब्रिंजल भरीत, ओके, वांग्याचं भरीत, मग ते कुठलं आहे? जळगाव येथील, बरोबर. मग डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट मध्ये तुम्ही लिहिणार जळगाव. फूड आयटम ब्रिंजल भरीत आणि मेन इन्ग्रेडियंट काय आहे? मग ब्रिंजल भरीतात मेन इन्ग्रेडियंट काय आहे? कुठली भाजी वापरतो आपण? ब्रिंजल, वांगे. ओके, अशा प्रकारे तो चार्ट तुम्ही पूर्ण करू शकाल का? फोर्थ स्टँडर्ड जिल्हा आणि त्याचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ तुम्ही पूर्ण करू शकाल? ओके, चला नेक्स्ट पार्ट आहे आपला. सी द मेन क्रॉप ग्रोन इन एनी रिजन इज यूज टू मेक व्हेरियस आयटम इन दॅट रिजन. बघा, ज्या जिल्ह्यात किंवा ज्या क्षेत्रात, ज्या प्रदेशात जास्त जेवढं जे पीक पिकतं, प्रमुख मुख्य पीक जे पिकतं, त्या पिकाचा आपण विविध पदार्थ बनवण्यासाठी वापर करतो. जसं तांदूळ, तांदळाची भाकरी बनवतो आपण, भात घालतो किंवा मोदक बनवतो, इडली डोसा करतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल जवार इज ग्रोन ऑन अ लार्ज स्केल इन द प्लॅटू रिजन ऑफ महाराष्ट्र. बघा, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि या भागात काय केलं जातं? हुरडा, लाया, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे एक्सेट्रा आर ऑल प्रिपरेशन ऑफ जवार एन्जॉय इन दॅट रिजन. मग या भागामध्ये त्या ज्वारीपासून हुरडा, लाया, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. In Konkan or the coastal region, rice, coconut and coconut oil are widely used. In central Maharashtra, jawar, bajra, groundnut, soybean, sesame and mustard are more commonly used. बघा, कोकणात आणि जे काही समुद्र किनाऱ्यालगतचे प्रदेश आहेत तिथे तांदूळ, नारळ आणि खोबरेल तेलाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. मध्य महाराष्ट्रामध्ये ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि मोहरी यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करतात. नोट दॅट this variety in crops is due to the change in the climate and soil. The crop grown in a region determine the diet of people in that region. बघा, मग वेगवेगळ्या प्रकारचे पिकं का लावतो आपण?
आपल्याला एकच पीक लावणं पण होऊ शकतं की नाही आपल्यानी पण सगळीकडे माती आणि तिथलं हवामान वेगवेगळं असतं. कोकणात पाऊस भरपूर पडतो, मध्य महाराष्ट्रात पाऊस जास्त पडत नाही. त्यामुळे या मातीनुसार आणि हवामानानुसार पिकांमध्ये बदल होतो आणि हे बदल आपल्या तिथल्या लोकांचा आहार देखील ठरवतात. ओके, बघा, सम फ्रुट्स अँड व्हेजिटेबल विच वेर प्रिव्हियसली अवेलेबल ओनली इन अ सर्टन सीझन are now available all year round. There are several reasons for this. बघा, मी मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही फळं किंवा भाज्या अशा आहेत ज्या आता वर्षभर मिळतात. ओके, जसं पालेभाजी मोस्टली आपल्याला हिवाळ्यात खायला मिळायची, पण आता प्रत्येक ऋतूत खायला मिळते. मग याचे कारण काय आहेत? अवेलेबिलिटी ऑफ वॉटर थ्रू आउट द इयर, वर्षभर पाण्याची उपलब्धता. अवेलेबिलिटी ऑफ इम्प्रूव्ह सीड्स, सुधारित बियाणांची उपलब्धता. इम्पोर्टिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, जगाच्या वेगवेगळ्या भागांमधून फळे आणि भाज्या मागवले जातात. फास्टर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आणि जलद वाहतुकीच्या सोयी सुद्धा उपलब्ध आहेत. पहिले हे सगळं पॉसिबल नव्हतं. बघा, फळे भाज्या आपल्यापर्यंत आणेपर्यंत खराब होऊन जाऊ शकत होत्या दुसऱ्या देशातून, पण आता काय झालंय, ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी एकदम फास्ट झाली आहे. त्यामुळे ऍपल वगैरे बाहेरच्या देशामधून किंवा बाहेरच्या राज्यांमधून आपल्याकडे येत असतात. त्यामुळे आपल्याला हे फळं वर्षभर अवेलेबल असतात. ओके, येस, अंडरस्टूड एव्हरीथिंग. सी व्हॉट वी हॅव लर्न, काय काय शिकलो आपण? डायव्हर्सिटी इन फूड आयटम. ओके, अन्न पदार्थातील विविधता पाहिली आपण. फूड आयटम्स व्हॅरी अकॉर्डिंग टू द रिजन, आपण असं पाहिलं की प्रत्येक प्रदेशानुसार तिथल्या अन्न पदार्थ बदलत असतो. अवेलेबिलिटी ऑफ ग्रेन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल डिपेंड ऑन द सीझन. अन्नधान्य फळे आणि भाज्या या ऋतूनुसार उपलब्ध होतात. द व्हेरियस फूड आयटम इन महाराष्ट्र अँड द नेबरिंग स्टेट, महाराष्ट्र आणि शेजारील राज्यातील विविध प्रकारचे अन्नपदार्थ आपण शिकलो. येस, अंडरस्टूड एव्हरीवन. आता सांगा मला, विच फूड आयटम्स कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम व्हीट, गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात? चला, 4th स्टँडर्ड, तुमचं मार्क करून देण्यासारखी उत्तरं नाही आहेत आणि तुम्हालाही लिहायची आहेत. ओके, आपल्या लेसन मध्ये नाहीये हे उत्तर. येस, गार्गी. येस टीचर. चपाती, ब्रेड. येस, रिद्धी. चपाती. ओके, विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे. खाद्यतेल, जो ऑयल हम खाने के लिए यूज करते हैं. राइट द नेम्स ऑफ डिफरंट एडेबल ऑइल्स, वेगवेगळे खाद्यतेल जे आपण जेवणात यूज करतो. रिद्धी. सनफ्लावर ऑइल. अजून? गार्गी. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल. Yes, sunflower oil, groundnut oil, and many region coconut oil is also used as the edible one. Okay. Next, which is the special food item prepared in your village, town, or city? What is it made of? तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता आणि हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो? सांगा. Yes. Why you don't know, Gargi? What is the main crop in your region? कुठे राहते तू, सांग मला. In which district you live? पाटण. पाटण. Yes. Okay, where it comes? Can you tell me the main district beside you? ओके, तुमच्या घरात कशाचे पदार्थ बनवले जातात? तांदळाची भाकरी बनवली जाते की चपाती बनवली जाते? गार्गी.
येस. हा, सांग मला, जेवणासाठी काय बनवलं जातं तुमच्या घरात? तांदळाची भाकरी, कसल्या कुठल्या अन्न पदार्थाची भाकरी की चपाती? भाकरी. ओके, कुठल्या कुठल्या पिकाची भाकरी बनवली जाते? ज्वारी. ओके, सो दॅट ओनली यू हॅव टू टेल मी. ओके, सो तुला काय सांगायचं आहे? विशेष अन्न पदार्थ ज्वारीची भाकरी, आणि हा अन्न पदार्थ कशापासून बनवला जातो? ज्वारी या धान्यापासून. ओके, नाव रिद्धी. येस टीचर. हा, सांग तू. स्नेहा, आप बताइए. टीचर राइस भाकरी. यस, किससे बनाई जाती है ये भाकरी? टीचर कौन सी? चावल. यस, गुड. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन इज, स्वराज तू सांगणार का? Yes, Swaraj. You are writing your name in the chat box. Okay, next question पहा. Circle the odd one out in given food. Okay, write why it is the odd one. याच्यातला तुम्हाला ऑप्शन दिले आहेत, त्याच्यात गटात न बसणाऱ्या शब्दाभोवती, अन्न पदार्थाभोवती गोल करायचा आहे, सर्कल करायचा, आणि तुम्ही ते सर्कल का केलं ते मला सांगायचं आहे. ओके, पहिला आहे मँगो पिकल, मँगो, मँगो जॅम अँड मँगो पल्प. कैरी लोणचे, आंबा, मुरंबा आणि आमरस. सांगा, यापैकी कशाला तुम्ही सर्कल करणार? रिद्धी, मँगो. का? कारण की सगळे मँगो आंब्यापासून पिकर आहे. बनवलेले हा पदार्थ आहेत. आंब्यापासून बनवलेला पदार्थ आहेत. फक्त आंबा येस, एकटा आहे. गुड गुड. नेक्स्ट, पुलाव, पराठा, दही भात आणि बिर्याणी. पुलाव, पराठा, दही भात, बिर्याणी, यामधला कशाला तुम्ही ऑड वन आउट कराल गार्गी? बिर्याणी. नो. रिद्धी? पराठा. येस, पराठा. वाय? वाय कारण की रिद्धी? सगळे भाताचे येस पदार्थ आहेत. येस, आणि पराठा एकटाच फूड ग्रेन, पिठाचा बनवलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे मैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ, झुणका भाकर. मैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ, झुणका भाकर. येस गार्गी? मैसूर पाक. ओके, वाय? कारण थालीपीठ, पुरणपोळी, झुणका भाकर ही भारतातील महाराष्ट्रातील पदार्थ. ओके, ओके. सो तुम्ही थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड आपण सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर घेतलेले आहेत आज. तुम्ही लिहू शकाल का तुम्हाला तुमच्या होमवर्क साठी? हे सांगा मला, कॅन यू राईट दिस ॲज युअर होमवर्क एव्हरीवन? ओके, सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर डिस्कस झाले आहेत, त्यामुळे तुम्ही होमवर्क साठी हे लिहायचे आहे. आपण आज इथेच थांबूया. वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर फॉर टुडे. यू कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय, वेलकम. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय, वेलकम. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय, वेलकम. बाय बाय.